एक मुलगा म्हणून जर आपण जन्म घेत असेल तर आपली सगळ्यात पहिली जबाबदारी असते आपलं हसतं खेळतं कुटुंब, आणि तोच मुलगा जर मिडल क्लास फॅमिलीमधून येत असेल तर त्याची जबाबदारी राहते एक चांगलं घर, हसते खेळते आईबाप, शहरामध्ये स्वतःचा फ्लॅट आणि स्वतःची एक चारचाकी. गावाकडे 2 खानाच्या घरामध्ये आणि गरिबीत दिवस काढल्यानंतर स्वतःचं घर बांधलं, शिक्षण घेऊन स्वतःचा फ्लॅट घेतला, चेहऱ्यावरती आईबापाच्या हास्य आणलं. एक मुलगा म्हणून जन्म घेतलेल्याचं सगळं काम पूर्ण केलं आणि आता राहिलं फक्त एक शेवटचं काम, ती म्हणजे स्वतःची चारचाकी घ्यायचं. आई वडिलांच्या आशीर्वादानं आणि स्वतःवरती असलेल्या विश्वासामुळे माझ्या संतू दादानं आज हे सगळं अचीव केलं. कितीतरी लोकांचं अख्खं आयुष्य निघून जातं पण त्यांना स्वतःचं घर, स्वतःची गाडी घेता येत नाही, पण माझ्या संतू दादानं वयाच्या 26व्या वर्षी हे सगळं करून दाखवलं. आज आम्ही वाकडमध्ये असलेल्या मारुती सुझुकीच्या शोरूम वरती संतोष दादाची नवीन कार खरेदी करायसाठी गेलो होतो. सोबत मित्रमंडळी आणि फॅमिली सुद्धा होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद होता, कारण की वयाच्या 26व्या वर्षी एवढं सगळं अचीव करणं हे कोणाचं पण काम नाही. कष्ट, जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण करू शकतो हे मला संतोष दादाकडे बघून समजतंय. भलेही ही त्याची ड्रीम कार नसेल, पण एक स्वतःची हक्काची चारचाकी असणं हे पण ड्रीम कार पेक्षा कमी नाही. आयुष्यातून 4 पैसे कमी कमवा, पण सोबतीला चांगली माणसं आणि चांगले मित्र कमवा. चांगले मित्र असतील तर तुमची प्रगती नक्की होणार हे मला संतोष दादाच्या मित्रांच्या मैफिलीतून कळालं. रक्ताचं पाणी करून आई वडील आपल्याला घडवतात, पण बिघडायचं का घडायचं हे आपल्या हातात असतं आणि आपल्याला ठरवायचं असतं. ह्या एवढ्या सक्सेसवरून मी सांगू शकतो की माझा संतोष दादा घडला, आणि संतोष दादा सारखंच माझ्या देवकर कुटुंबातील प्रत्येक भावानं मोठं व्हावं हीच मी अपेक्षा ठेवतो. आता व्हिडिओ इथपर्यंत बघितलाय म्हणल्यानंतर जाता जाता एक फॉलो आणि सबस्क्राईब करून मला पण घडण्याची संधी द्या, मला पण मोठं होऊ द्या. तुमचा खूप खूप मी आभारी राहीन.